जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या साईनाथ कॉलनीमध्ये रविवारी संध्याकाळी 2 गटात तुफान राडा होऊन एकमेकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला करत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। आता या प्रकरणी हिल्लाइन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत। आफताब वकील अहमद शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा यांच्यात यापूर्वी देखील जुन्या भांडणाचे वाद होते। रविवारी दुपारी साईनाथ कॉलनी येथून आफताब आणि योगेश उर्फ बबड्या हे समोरासमोर आले आणि थेट तलवार चाकूने एकमेकांवर अंधाधुंद वार केले। यात आफताब शेख, योगेश उर्फ बबड्या, धीरज विठ्ठले, इक्बाल शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा आणि उल्हासनगरच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलीस अधिक तपास करत आहे। दरम्यान दिवसाढवळ्या भर रस्त्यात चाकू, सुरे, धारदार हत्यारे निघून रक्तरंजित घडत असेल तर पोलिसांचा वचक राहिला की नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।